शुभरात्री सर्वांना. तर चला, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मक्याचे वडे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथं घेतली हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लसण, अद्रक एवढं जे साहित्य आहे ना. आणि हे आहे वल्ला कांदा, जे साधा कांदा असतं ते घेतलेला नाही, कांद्याच्या पातीचा कांदा आहे ना ते मी ह्याच्यामध्ये टाकते आहे कारण टेस्ट खूप भारी येते. तर चला, इथं जे पहिल्यांदा इथं सगळं कट करून घेतलेलं आहे, आता ग्राइंडरमध्ये काढून घेणार आहे. चला, आधी तर मक्का टाकून घेतली, पुन्हा लसण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. जे आपल्याला वड्याचं पीठ तिमतात ना तवा टाकायची, कारण मध्ये ग्राइंडरमध्ये करायची नाही. इथं टाकले थोडेसे जिरे, जसे जास्त कमी प्रमाणात तुम्ही तुमचं टाकू शकता. चला, सगळं जे आहे ना आता मी मिक्सरमधून जे ना त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. चला, आता ह्याच्यामध्ये टाकलाय मी वल्ला कांदा, जे बारीक चॉप करून ठेवला होता ना ते वल्ला कांदा कट करून टाकलेला आहे. आणि हिरवीगार कोथिंबीर आणि कढीपत्ता पण तसाच टाकलेला आहे, कारण वड्यामध्ये खूप छान फ्लेवर येत आहे आणि एकदम कुरकुरीत होते, त्याच्यामुळे की नाही तसाच टाकलाय. आणि थोडंसं टाकलाय मी इथं ओवा आणि स्वादानुसार टाकले मीठ. तर चला, आता ह्याला सगळं मिक्स करायचंय. आणि ह्याला की नाही चांगलं मिक्स केल्यावर 1 घंट्यासाठी की नाही मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवणार आहे, कारण की नाही थोडंसं त्याला घट्टपणा पण येते आणि पीठ जे ना आपलं छान भिजलं जातं आणि वडे खूप टेस्टी मस्त भारी होतात. तर आता ह्याला जे मिक्स करून ना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे 1 घंट्यासाठी. आणि मस्त सगळं मिक्स केल्यावर आपला जे आहे की नाही उंडा सगळा असा तयार झालेला आहे. चला, आता तवरचं की नाही पीठ भिजूसर मी तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे, जसं की मला वरण भात भाजी भाकरी सगळंच स्वयंपाक जे संध्याकाळचा करायचा आहे. तर चला, हे बारीक जे आहेत ना गावरान टमाटे तुम्ही बघितले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर की नाही जसं माहिती ना आमच्या छोट्याशा खेडेगावामध्ये हे टमाटे असे बघायला भेटतात बी. सिटीला तर मी कधीही हे टमाटं बघितलेलं पण नाही आणि खाल्लेलं पण नाही. हे टमाटे की नाही जास्त आंबट नसतात, गुळचट असतात आणि एकदम की नाही असे लुसलुशीत टमाटे आणि इतके की नाही मऊ असतात ना, तेलामध्ये टाकलं की एकदम असं पाणी होतं. आणि ह्याचं वरण आणि आपला ठेसा जे ना ते दोनच जे आयटम आहेत ना मी बनवत असते, कारण वरणामध्ये पण आंबटपणा खूप छान लागतंय. आणि ह्याचा जे ठेसा आहे ना ठेशासाठी जे आहेत ना आमच्या आहोंनी हे टमाटे आणलेले. तर पण ठेच्याची रेसिपी जी मी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन. तर चला, इथं जे मी कुकरमध्ये डाळ लावून घेते आहे. आणि दुसरे टमाटे नाही तर आपल्या फार्म हाऊसमधले नाही तर हे टमाटे जे आहेत ना आकाशच्या डॅडीनं आणलेले. तर चला, हे टमाटे टाकून मला आज वरण बनवायचं आहे. तर इथं मी टमाटे घेतलेत, डाळ घेतली आणि ह्याच्यामध्ये जातात डाळ जे आहे ना धुवून ह्याच्यामध्ये कढीपत्ता हळद टाकून जे ना कुकरमध्ये डाळ लावणार आहे. ह्याचंच आज वरण करायचं आणि खूप भारी वरण होते. आणि तुमच्या इथं हे टमाटे भेटतात की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. वड्याची वाट बघायला वडा खालीच त्याला टाकावं लागते. त्याची जी आहे ना आवडीची जागा आहे तेव्हा त्याला माहिती सगळं माझ्याबद्दल बोलायचं सर कसं लक्ष इकडं ते. चला, हे असं छोटंसं कवर घेतलं मी, ह्याच्यावर घेतलं मला आता आपल्या मक्याचे वडे लावायचे, जे काही चिटकत पण नाही तर लवकर निघतील. चला, ह्याच्यामध्ये चला, इथं साईडला तेल गरम करायला ठेवलंय.
छोटे छोटे वडे लावून घेणार आहे. अशी की नाही मी कपड्यावर अशी कवरवर लावली की नाही छोटे छोटे चिटकत नाही काही नाही. असे आतलं गत निघतं. उन्हाळ्यामध्ये मक्का की नाही खूप इकारे इथे उन्हाळ्यामध्ये की नाही मक्काची वडं खायची मज्जा खूप अशी वेगळी. आमच्या पिल्लूला वडा भजे लई आवडते. खा मा पिल्लू जा. चला तर मंडळी सगळे वडे जे करून इथं माझे तयार झालेत आणि तुम्हाला दाखवते. जसे टमाटे टाकले होते मी डाळीमध्ये एक पण टमाटा असं राहिलं नाही. एकदम अशी पाण्यामध्ये बिघडून जातात. आणि इथं जे मी वरणाला फोडणी द्यायली ते टमाट्याचं वरण खूप भारी होतं. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आजचं की नाही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.